कोपऱ्यात आपल्याला टॅलेंट बघायला मिळतं असं नेहमी म्हणतात. पुण्याच्या बाबतीत तर हे अगदी खरं आहे, कारण पुण्यामध्ये इतके कलाकार आहेत, अनेक कलाकारांची जन्मभूमी हे पुणे शहर राहिलेलं आहे. मात्र पुण्यामध्ये असे अनेक कलाकार देखील आहेत जे कलाकार कायम दुर्लक्षित राहिले. त्यांचं टॅलेंट, त्यांची कला कधीही या जगासमोर आली नाही. मात्र जरी ती जगासमोर आली नाही तरी ती त्यांनी जपली, पुणेकरांनी पाहिली. अगदी तशाच पद्धतीचं एक टॅलेंट मला सापडलेलं आहे. मी आत्ता पुण्यातल्या सदाशिवपेठ नारायणपेठेचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये उभी आहे. आता तुम्ही इथे जर बघितलं तर एक काका माझ्याबरोबर आहेत जे अतिशय सुंदर पद्धतीची चित्र रेखाटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप दिवसांपासून काका इथेच असतात आणि नेहमीच आपण जर बघितलं तर पेन्सिलच्या सहाय्याने ही चित्र रेखाटली जातात. इतकी सुंदर चित्र आहेत, अगदी हुबेहूब चित्र काढली जातात. मात्र या कलाकाराकडे, या अवलिया कलाकाराकडे कुणाचं लक्ष जाताना तितकंसं पाहायला मिळत नाही. प्रत्येकजण येतो, चित्र बघून जातो, मनातल्या मनात कदाचित कौतुकही करत असतील लोक, पण या कलाकाराचं कौतुक करणं पण तितकंच गरजेचं आहे. ते का अशा पद्धतीची चित्र काढतात, इथे बसून का चित्र काढतात, हे सगळं जाणून घेण्याचा मी आज प्रयत्न करणार आहे. काका, तुमचं नाव काय आहे? माझं नाव राजेंद्र नाना खळे. कुठले आहात मूळचे? मूळ पुण्यातलंच आहे मी. आता माझं कोणी राहिलं नाही. लहानपणीच आई वडील वारले होते, मावशीने मोठं केलं आणि नंतर घराच्या तरुणपणात घराच्या बाहेर व्हावं लागलं. माझ्या आईला सांभाळायचे म्हणून मग त्यानंतर मग मी भटकत राहिलो. त्यावेळी माझी कला अधुरीच राहिली शाळेत असताना. आणि आता 12 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाल्यानंतर ही कला माझी बाहेर आली आणि त्याच्यावर मी आज 12 वर्ष जगतोय, उदरनिर्वाह करतोय. कुठल्या शाळेत होतात? किती शिक्षण झालं? मी MS भावे स्कूलला होतो. अच्छा. 9वी पर्यंत शिक्षण झालं माझं. त्यानंतर काय नोकरी वगैरे करायचं? त्यानंतर मिळेल ती कामं केली, हॉटेल काम. कारण हे सगळं घराच्या बाहेर व्हावं लागलं अचानकच. त्यामुळं त्या टेन्शनमध्ये 4-5 वर्ष फिरण्यात गेली. मग मिळेल ती कामं मी करायचो. मग ॲक्सिडेंट झाल्यानंतर कुबड्यांसाठी मी पैसे नुसता असा हात करायचो. वेळ घालवण्यासाठी माझ्यासाठी एक चित्र गणेशांचं काढत होतो. लोक गर्दी झाली, लोक पैसे द्यायला लागले. त्यावेळी मला कल्पना सुचली की पुण्यामध्ये स्केच आर्ट अजून बाहेर रस्त्यावर आलेलं नाही, स्ट्रीटवर आलेलं नाही. आपण स्केच करूया, काय पैसे मिळतील त्याच्यावर आपलं पोट उदरनिर्वाह चालेल. आणि मग त्यानंतर मी अडखळायचो कारण एवढी गॅप पडली होती. पण मला सुदैवाने गर्दीमध्ये आर्टिस्ट थांबलेली असायची. त्यांनी बरोबर हेरलं की आर्ट आहे काकांकडं, पण अजून यांना मार्गदर्शन हवे. आणि असं प्रत्येक स्टेप बाय इंटरनॅशनल आर्टिस्ट भेटत गेले. गोखले नगरला, पत्रकार नगरला दरवर्षी मला घेऊन जायचे. तिथं सगळ्या आर्टिस्ट लोकांचा मेळावा असायचा. त्यामुळं मला बरंच काही शिकायला मिळालं आणि अजून शिकायचंच आहे. माणूस शेवटपर्यंत विद्यापीठच आहे, शिकतच राहतो. आणि मी माझं त्यानंतर हे टॅलेंट बाहेर आलं. आज 6,000 चित्र झाली FC रोडला. माझी फक्त की एवढी अपेक्षा की लोकांनी मला काम द्यावं. बस की ऍक्सिडेंट कसा काय झाला होता? काय काय त्याच्यानंतर दुखापत झाली? त्यावेळेस मला व्यसनं लागली होती बाहेर असताना. व्यसनांमुळे ॲक्सिडेंट झाला. आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्यातून एक धडा मिळाला ना. त्यातून एक धडा मिळाला की व्यसनं पण किती भयानक असतात. आणि कला मी जोपासली होती, त्यामुळे तिने मला साथ दिली. म्हणजे अगदी शाळेपासून तुम्हाला आवडायचं हो, चित्रकला? माझ्या अंगातच जन्मजातच कला होती आणि तिचा उपयोग आज मला झाला. आणि कला ही कधी वाया जात नाही, आत्मसात आणि तिला जपावी. प्रत्येक ज्यांच्याकडे आर्ट आहे किंवा काय कोणी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असतील, त्यांनी त्या कला लोकांसाठी सादर करावीच नेहमी. कारण ही कला लोकांसाठीच असते, कलाकारासाठी नसते. आणि ती मी आजपर्यंत लोकांसाठीच करत आलोय आणि लोकांसाठीच करणार. आता तुम्ही ही जी चित्र काढता याला नेमकं कोणतं आर्ट म्हणतात? कशा पद्धतीने काढतात? बेसिक काय असतं यामध्ये? याला पेन्सिल आर्ट म्हणतात, रेखाचित्र म्हणतात. आता कॅनव्हासवर जर काढायचं म्हटलं तर ऑइल पेंट आणि किंवा मग वॉटर पेंटिंग करावी लागते. आणि ती चित्र महाग जातात कारण साहित्य तेवढं महाग असतं.
आणि सामान्य माणसाला ते परवडत नाही. मी सामान्य माणसाला यातनं आनंद देतो, ती बी क्वालिटी देतो. बरं तुम्ही ही जी चित्र काढताय तुमच्याकडे जे इक्विपमेंट्स आहेत म्हणजे ही जी पेन्सिल असतील हे असतील हे अगदी चांगल्या क्वालिटीचं तुम्ही वापरता. हे कुठून खरेदी करता? याचे किती पैसे लागतात याला साधारण? विनस पुण्यामध्ये बरीच अशी दुकानं आहेत, आर्टिस्ट कट्टा, विनस, तिथून मी खरेदी करतो. साधारण 200च्या पुढं पेन्सिल्स, कागद पन्नासच्या पुढं. साहित्य पण महाग होत चालले ते, तरी मी क्वालिटीसाठी तडजोड करत नाही. ते साहित्य खरेदतो किंवा कोणी मदत करतं नाही तर मी करतोच. बरं हे चित्र काढून खरंच उदरनिर्वाह होतो? किती पैसे मिळतात काही महिन्याला? महिन्याला 8-9-10 हजार रुपये मिळतात. माझं स्वतःचं भागतं. मी काही जास्त स्वतःला थकवून घेत नाही. आणि स्वस्तात करायचं म्हटलं तर मला पळूनच जावं लागतं, कामच होणार नाही. आणि हे आर्ट तिला खाली आणता येत नाही. बरं आता तुम्ही राहता कुठे? बाकीचं कसं सगळं? मी आता नारायणपेठेत नदी पात्राच्या इथं निकोस्कर वाडा, त्या शेजारच्या वाड्यामध्ये लोकांनी सोय केली तिथं राहत असतो. पण आता इतके वर्ष झालं तुम्ही ही चित्र काढताय, कधी एखादा प्रसंग आठवतोय की ज्या वेळेस तुमचं खूप कौतुक झालं असेल किंवा लक्षात राहिली या कलेमुळे तुम्हाला जे काही मिळालं हे? हो, अमिताभ बच्चनसाठी वैशाली हॉटेलवर मी जेव्हा चित्र काढायचो, अमिताभ बच्चनच्या घरी जाणारे एक आर्टिस्ट होते. त्यांनी त्यावेळेस माझे आर्ट पाहिल्यानंतर त्यांच्या मिसेस म्हणल्या की अमिताभसाठी यांच्या हातनंच आपण त्याच्या बड्डेला आपण चित्र काढून घेऊया. मी म्हणलं त्यावेळेस ते माझ्यापाशी आले बाल्कनीतनं कॉफी पिऊन. मला म्हणले अमिताभ बच्चनसाठी आम्हाला चित्र काढून हवं आहे. त्यावेळेस मी थोडा आश्चर्यचकित झालो. म्हणलं सर काय मस्करी करता का? मग त्यांनी मला अमिताभ बच्चनचा नंबर दाखवला. मग 2016ची गोष्ट आहे. त्यावेळेस मग मी त्यांना 5 चित्र मागवली. त्यावेळेस अमिताभ बच्चन आई वडिलांना खूप मानतात. मग त्यांच्या वडिलांचं आणि त्यांचं असं क्रॉस चित्र मी काढून त्यांना दिलं. मग त्यानंतर त्यांनी मला फोटो पण पुण्यात आल्यानंतर फोटो पण दाखवले, अमिताभच्या हातात दिलेलं. कौतुक झालं. अमिताभला पण आवडलं. त्यांनी माझा व्हिडिओ अमिताभला दाखवला. अमिताभ सरांनीच पण शुभेच्छा दिल्या, कॅरी ऑन काका. बस अजून कौतुक कलाकाराला काय पाहिजे? एक एवढं तोच आनंदाचा क्षण. माझ्या आवडत्या कलाकाराच्या हातात त्याचं चित्र गेलं. पण आता या सगळ्याच्या नंतर तुम्ही असं म्हणताय की काम मिळालं पाहिजे. भारतात कलाकारांना किंवा अशा लहान शहरांमध्ये असणाऱ्या कलाकारांना स्टेज तेवढा मिळत नाही, व्यासपीठ मिळत नाही. हा नेहमीचाच आपला प्रॉब्लेम राहिलेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीचं काम करायला आवडेल? तुम्ही कुणाला कशा पद्धतीच्या कामासाठी तुम्ही आवाहन कराल? मी आव्हान म्हणजे मी असं सांगू शकतो की आज मी स्ट्रीटवर बसून सुद्धा मी लाजत नाही. माझी कला सादर करतो. तसं त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्यांनी वेळ आल्यावर कुठलाही प्रसंग असो तिथं त्यांनी ते सादर करावं. कधी प्लॅटफॉर्म मिळेल सांगता येत नाही. कधी टर्न पॉईंट मनुष्याच्या जीवनात कधी टर्निंग पॉईंट येईल सांगता येत नाही. आज माझा ॲक्सिडेंट नसतं झालं तर माझी कला तशीच राहून गेली असती आणि ती बाहेर आली नसती. हा टर्निंग पॉईंटच ठरला ना. मी 10 वर्षाचा पेपरला होतो, मीडियामध्ये होतो. लोकांना बरंच आज 6,000 चित्र झाली 12 वर्षात. समाधानी आहे तसा मी. पण तरी काम मिळावं असं वाटतं का? कशा पद्धतीचं काम करायला आवडेल? मला हीच लोकांची त्यांना त्यांची चित्र काढून आनंद येतं किंवा त्यांच्या आवडत्या व्यक्तींना ते गिफ्ट देणार. कारण ते कल्चर आले आताची यंग सर्कल हुशार आहे. भारतात पण ते कल्चर आलेले आता. नक्कीच. या सगळ्यानंतर काका खरं तर एक चित्र जे आहे ते किती रुपयांमध्ये जातं वगैरे का असं काही तुम्ही हे करत नाही त्याबाबतीत? मी 400, 500, 600, 1000 रुपयाच्या आतच देऊन टाकतो. कारण सामान्य माणसाला त्याचा आनंद मिळावा. खरं तर ही चित्र 1000-1500च्या पासूनच स्टार्ट होतं पेन्सिल वर्कमध्ये. तर कॅनव्हासवर काढायचं म्हटलं तर 5-10 हजारापासून सुरुवात असते. आणि एक चित्र काढायला किती वेळ जातो? माझा मूड जर असलं तर 3-4 तासात मी चित्र काढतो. मूड नसलं तर एक चित्राला पण हात लावत नाही. अच्छा. कारण कुठलाही कलाकार त्याचा मूड थकावट नसली तरच फ्रेश असला तर त्याचं काम अजून उत्तम होतं. मग तुमचं आवडतं कुठलं चित्र तुम्ही काढलंय जे तुम्हाला आवडलं होतं? मला आवडलेली अशी बरीच चित्र आहेत की सांगू शकत नाही. आणि प्रत्येक चित्रापेक्षा अजून चांगलं चित्र काढायचा मी प्रयत्न करत असतो.
या चित्रापेक्षा अजून चांगलं चित्र झालं पाहिजे. नक्कीच आपण बघतोय माझ्याबरोबर काका होते. काकांनी जसं सांगितलं, गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास 12 वर्ष ते पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीने चित्र काढतायत. केवळ इथेच नाही तर जसं त्यांनी सांगितलं की फर्ग्युसन रोडला ते चित्र काढायचे, वैशाली हॉटेलच्या बाहेर ते चित्र काढायचे. खूप चित्र काढलेली आहेत. 6,000 आत्तापर्यंत चित्र काढली आहेत. अनेक चित्र यामधली विकली गेली आहेत, काही विकली गेलीही नाही आहेत. मात्र अशा पद्धतीचे खूप कलाकार पुणे शहरामध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत. या कलाकारांना कुठेतरी व्यासपीठ मिळणं असेल किंवा त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी तरी, म्हणजे अगदी या काकांना म्हणायला गेलं तर त्यांना स्वतःची राहण्यासाठीची एक जागा सुद्धा नाहीये किंवा 2 वेळेचं आपल्याला जेवायला मिळेल का हे सुद्धा याची सुद्धा खात्री नाहीये. त्यामुळे इतके मोठ्या स्वरूपाचे कलाकार आपल्याकडे आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांनी कौतुक केलेले कलाकार आपल्याकडे आहेत. मात्र केवळ या कलाकारांकडे व्यासपीठ नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचं माध्यम नाही, म्हणूनच त्यांच्यावरती ही वेळ आहे. अशा पद्धतीच्या कलाकारांसाठी सुद्धा भविष्यात काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजे, त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सुद्धा काहीतरी केलं गेलं पाहिजे. हे या काकांमुळे आज प्रकर्षाने जाणवताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.